नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2014 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील सर्वच्या सर्व म्हणजे 150 प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामला नेमकं प्रश्नांचं स्वरूप कळून येईल। ज्या विद्यार्थ्यांना चारही पर्यायाचं विश्लेषण पाहायचं आहे 2014च्या पेपरचं, ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकतात। तिथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज लिंक बनवून दिलेले आहेत, जिथे तुम्हाला विश्लेषणासहित प्रश्न समजून सांगितलेले आहेत। किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथं पण लिंक उपलब्ध आहेत, व्हॉट्सअप चॅनलला पण लिंक उपलब्ध आहेत। तर अधिक वेळ न घेता आपण 2014च्या पेपर 1चं वाचन करूयात। प्रश्न आहे, द प्लेस व्हेअर टायगर लिव्स इज कॉल्ड। तर त्याला आपण म्हणतो लेअर म्हणजे गुहा। द नाउन फॉर्म ऑफ डिस्क्राइब इज, करेक्ट आन्सर ऑप्शन फर्स्ट डिस्क्रिप्शन। चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स, करेक्ट आन्सर ऑप्शन थर्ड। प्लीज एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम। आता या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण असलेला TET पेपर फर्स्ट 2014 इंग्लिशचा 30 प्रश्नांचा स्वतंत्र व्हिडिओ आहे। या व्हिडिओचा मुख्य उद्देश फक्त प्रश्न कमी वेळात सर्वच्या सर्व 150 प्रश्न एकाच वेळेस तुमच्या नजरेखालून जाणे। कंप्लीट द स्टेटमेंट इन द न्यूजपेपर। न्यूजपेपरमधील हे सेंटेन्स आहे जे आपल्याला कंप्लीट करायचं आहे की अँड अमेरिकन स्टडी हॅज शोन दॅट एव्हरी एक्स्ट्रा कप ऑफ कॉफी डॅश डॅश बाय 7%। आता याचा रेफरन्स वरती पण होता, अ कप ऑफ कॉफी कट्स रिस्क ऑफ डायबिटीज बाय 7%। ठीक आहे, मग आपलं उत्तर येतं ऑप्शन नंबर 4, कट्स द रिस्क ऑफ डायबिटीज। पुढे आहे, द यंग वन ऑफ द हॉर्स इज कॉल्ड, त्याला आपण कोल्ट असं म्हणतो। रिअरेंज द गिव्हन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स। रिअरेंज पार्ट करायचा आहे। जर आपण पर्याय क्रमांक 3 RSQP याप्रमाणे जोडलं तर तो रिअरेंज होणार आहे। 7वा प्रश्न आहे आपला, द क्राय ऑफ ओव्हल्स इज कॉल्ड। तर त्याला आपण हुट असं म्हणतो, पर्याय 1। आपण क्राय ऑफ ॲनिमल यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। चूज द करेक्ट स्पेल वर्ड फ्रॉम दिस गिवन। तर हायपोक्रेसी पर्याय क्रमांक 2 हा आपला करेक्ट वर्ड आहे। नेम पार्ट ऑफ स्पीच इन द गिवन सेंटेन्स। Generally beauty dwells in form, correct answer abstract noun। Choose the alternative from those given below। Sukumar was the first person to arrive। Choose the correct preposition। The robbers broke into his shop and looted it। Choose the correct indirect। Siley said to Ketki, comma into inverted comma, let us take a taxi now, correct answer option first। Siley suggested Ketki that they should take a taxi then। Next, choose the most correct degree। correct answer आहे option number 2। शिवाजी was one of the greatest king। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी डिग्री फॉर्म आहे सुपरलेटिव्ह डिग्री। छत्रपती शिवाजी महाराज वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स। नेक्स्ट, आयडेंटिफाय द अंडरलाइन क्लॉज। टेल मी व्हाय यू डिड दिस, करेक्ट आन्सर नाउन क्लॉज। चूज करेक्ट नो सूनर डॅश डॅश दॅन सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। Kedar was frightened when the needle of the compass jumped, correct answer option 3 alternative 3। No sooner did the needle of the compass jump than Kedar was frightened। Next आहे, choose the correct passive voice sentence of the given sentence। Was the house not damaged by the fire। Find out the part which has an error। He is very blind to read the smallest of prints, correct answer है option second। very इथे करेक्शन आहे म्हणजे ऑप्शन ए।
Choose the correct synonym of nasty. Correct answer option first, unpleasant. Then opposite of pretenient, first extraneous, extraneous. Then choose one word for the given. A man who dances the tunes of his wife. Correct answer henpecked. WH question. Mr. Chetrali grew black lady rose in her garden. Option third. What did Mr. Chetrali grow in her garden? Choose the correct alternative. An insect which has many legs, ज्याला centipede असं म्हणतात. Which one of the past perfect continuous tense? Option number 3. He had been writing when there was a loud explosion. Then yes no type. Sanjay will have completed his journey. Correct answer है option second. Correct answer आहे option first. Will Sanjay have completed his journey? Identify the figure of speech. Oh, my loves like the melodies. Correct answer option first, simile. पॅसेज आहे. 26चं उत्तर आहे पर्याय 4. 27चं उत्तर आहे पर्याय 2. 28चं उत्तर आहे पर्याय 3. 29चं उत्तर आहे पर्याय 1. 30चं उत्तर आहे पर्याय 2. 30चं उत्तर आहे पर्याय 2. नेक्स्ट आहे मराठीचा पॅसेज आहे 31 ते 34. आपण पॅसेजची उत्तर पाहूयात. 31चं उत्तर आहे 3 नंबर. 32चं उत्तर आहे पर्याय 2. 33चं उत्तर आहे पर्याय 1. 34चं उत्तर आहे पर्याय 4. आता परत आपले प्रश्न सुरू झालेत. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ग्राह्याचा विरुद्धार्थी त्याज्य. माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य माधव शूर आहे. पिसू या शब्दाचे अनेकवचन. तर पिसू शब्दाचे अनेकवचन पिसवा. खालीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? तर आरोही लाडू खाते हे सकर्मक क्रियापद आहे. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव. तर याचं आहे की महत्वाकांक्षी मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला विचारला आहे. तर तो अनिश्चित आहे. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? तर काळा कुत्रा. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली हा साधा भूतकाळ आहे. आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहेत? तर 4. पुढील प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द झुपकेदार. पती या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय आपल्याला. तर तो भरता. नंतर 46 ते 49 कविता आहे की ओढा वासरू राणे आले फिरू कळपाचं घेर सोडून या. तर त्याचे उत्तर पाहूयात आपण. 46चं उत्तर आहे पर्याय 3. 47चं उत्तर आहे पर्याय 1. 48चं उत्तर आहे पर्याय 2. 49चं उत्तर आहे पर्याय 4. ओके. पुढे आहे की पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर 50 कोणता आहे शुद्ध शब्द? चालीरीती पर्याय 3. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द डौलदारपणा. कोणालाही न कळू देता बिनबोभाट. बघा या सर्व प्रश्नांचे उत्तर अगदी डिटेल स्पष्टीकरणासहित TET पेपर 1 2014 मराठीचे स्वतंत्र 30 मार्काचा व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये डिटेल माहिती दिली आहे. या व्हिडिओचा मुख्य उद्देश फक्त सर्व प्रश्न एकत्रितरित्या डोळ्याखालून जाणे आहे. 53 बँकेतील हिशोबात गडबड झाल्याने मॅनेजरला कळल्याने तेथील कारकुनाने तोंड काळे करणे पर्याय 3. तिने पतीला मोठ्या पानावर अवलंब्या वाढल्या. तर पानावर काय आहे? शब्दयोगी अव्यय. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले त्याने लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे आहेत? कौटुंबिक पत्र. 1998 साली परळी योजनेत भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द.मा. मिराजदार. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर माईम भट. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ग्रंथ
केशवकुमार के आत्रे. आणि मराठीचा शेवटचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर आहे? तर प. मानसशास्त्राचे प्रश्न पाहूयात. मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्यांची जोडे दिली आहे. तर पर्याय क्रमांक 1 जुटल्यानंतर सर्व आपल्या जोड्या बरोबर येतात. प्रश्न आहे की खालीलपैकी मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या मर्यादा आहेत? तर ब क ड ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. प्रायोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक असते. ह्या मर्यादा आहेत. खालील विधानांपैकी प्रशिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? तर याचं उत्तर अ ब क ड हे सर्व आहेत. हे सर्वचे सर्व आहे. एक वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वयित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? तर पर्याय आहे 3 साधक अभिसंधान. आता पहा की अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद पद्धती, मर्मदृष्टी अध्ययन आणि साधक अभिसंधान यांचं डिटेल स्पष्टीकरण असलेला व्हिडिओ 2014चा आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे. किशोरावस्थेतील मुलांच्या विकासामध्ये शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? तर अ ब आणि ड. क त्यामध्ये येणार नाही. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? तर आपलं उत्तर आहे अ ब क ड सर्व. या सर्वच्या सर्व करायच्या आहेत. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर आपलं उत्तर आहे अ ब आणि क. यामध्ये ड येणार नाही. खालीलपैकी जोड्या जुळवायच्या आहे. भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू आणि त्याचे स्पष्टीकरण. तर पर्याय 2 ना या जोड्या बरोबर जुळणार आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? तर नव्या परिस्थितीशी समायोजन. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर ब क ड हे सत्य आहेत आणि असत्य नाही. खालील दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणते विधान योग्य आहेत? तर आपलं उत्तर आहे अ आणि ब. यामध्ये क आणि ड सत्य नाही. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला? तर C.H. जड्ड. चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासाची व्यवस्थितपणा, टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे काय आहे? तर सहहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. विस्मरण ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. पुढीलपैकी विस्करणात कोणती विधाने सत्य आहेत? तर अ आणि ड सत्य आहे, ब आणि क असत्य आहे. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या समप्रमाणात असते. म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सत्य सिद्ध होते असा प्रश्न आहे? तर अ ब ड ऑप्शन नंबर 2. त्यामध्ये क येणार नाही. व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारचे आहे? तर याला आपण पुनरुत्पादित कल्पना असं म्हणतो. खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 जोडल्यानंतर योग्य क्रम लागतो. खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधान सत्य आहे? तर आपलं उत्तर आहे ब क ड. यामध्ये अ येणार नाही. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे? तर अवधान केंद्रीकरण होते हे असत्य आहे. हे 3 सत्य आहेत. खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत? तर अ ब आणि ड. यामध्ये क नाही. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पर्याय 3 विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. हे विधान योग्य आहे. बाकी अ ब आणि ड असत्य आहे. कुमारावस्थेत मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर पर्याय 3
या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो. अध्ययन प्रतिमानांची कुले व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे. तर पर्याय 1 योग्य जोड्या जुळतात. खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? तर अ ब क ड सर्वच्या सर्व आहे. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? तर वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्ययन सूत्रावर आधारित आहेत? तर अ ब क यामध्ये ड येणार नाही. खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? तर अ ब ड यामध्ये क येणार नाही. अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर पर्याय 2 अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. बाकी अ ब आणि ड म्हणजे 1 2 3 4 जे आहेत यामध्ये 2 उत्तरे आणि 1 3 आणि 4 हे सत्य आहेत. खालील अपेक्षांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला आक्षेप कोणता? असा प्रश्न विचारला आहे आपल्याला. तर उत्तरे ऑप्शन नंबर 4 मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. आणि शेवटचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता, योजनाबद्धता. तर सर्वच्या सर्व आहे. प्रश्न आहे आपले आता गणित सुरू झाले. खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? तर पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. गणिताचा स्वतंत्र व्हिडिओ आहे, डिटेल समजून सांगितलं आहे. 13 ते 88 या संख्यांमधील समसंख्या आणि विषमसंख्या यांच्या बेरजेतील फरक किती आहे? तर तो 38 आहे. 5चा घातांक -2 किंवा -2 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणता? तर तो 1 आहे. स्वराजचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2014ला शनिवारी आहे. तर त्याचा जन्म दिवसाचा वार कोणता? तर गुरुवार आहे. खालील आकृतीत एकरूप कोणांच्या जोड्या किती आहेत? तर त्या 20 आहेत. 2 मीटर उंची व 70 सेमी त्रिज्या असलेली वृत्तचित्ती आकाराची पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासात 1/8 भाग भरते. याप्रमाणे आणखीन 2 तास टाकी भरल्यानंतर उर्वरित भागात किती लिटर पाणी मावेल? तर 1155. काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 28 किंवा 12 किंवा 16 पुस्तके ठेवली. प्रत्येक वेळी शेवटीचे 3 पुस्तके कमी पडतात. तर एकूण संख्या किती असेल पुस्तकांची? तर ती आहे 13 41. 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. तर व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? तर 25%. एका धावण्याच्या शर्यतीत 4 स्पर्धकांनी पूर्ण केलेले अंतर खालील पर्यायात दर्शवले आहे. त्यातील सर्वाधिक अंतर कोणते? तर पर्याय 1 115.28 हेक्टोमीटर. एका घड्याळातील मिनी काटा व तास काटा यांच्यात सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? तर पर्याय 1 3 ने. वर्तुळाकृतीचा दिलेला आहे आणि 4 पदरी जर कुंपण घातलं तर किती तार लागेल असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय 2 264. आपण मुख्य व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारे डायग्राम करून दाखवली. त्यात काय काय चेंजेस होतो, त्यामध्ये एक असा कर्ण टाकावा लागतो, एक असा कर्ण टाकावा लागतो, नंतर परत त्याला आडवा छेदनबिंदूतून रेषा द्यावी लागते, नंतर तयार होणाऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं, त्यानुसार ते सगळ्या गोष्टी करायच्या. 6073 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारे जास्तीत जास्त 4 अंकी किती समसंख्या असतील? तर 10. 2 अंकी संख्यांचा वर्गांची बेरीज 2 संख्यांच्या बेरजेचा वर्ग 3969 असून त्या 2 संख्यांचा गुणाकार 972 आहे. तर त्या संख्येतील फरक किती असा प्रश्न आहे. तर 1 9. 92 ही संख्या 83 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? तर पर्याय 3 8. एक वर्तुळावरील 7 बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढले आहेत.
तर आणखीन जास्त किती रेषाखंड काढता येतील? तर 17. खालील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा. तर पर्याय 3 316 मीटर वर्ग. खालील आकृतीत त्रिकोण ABC समभुज त्रिकोण आहे, तर x अंश किती? तर x अंश होतो पर्याय 4 60 अंश. पुढे बॉडमास आहे, बॉडमासचं उत्तर आहे पर्याय 2. योगेश मोटरसायकलने ताशी 45 किमी वेगाने काही वेळात 270 किमी अंतर प्रवास करतो. मोटरसायकलचा ताशी वेग 2/9 पटीने वाढला, तर तेवढ्याच वेळात तो किती प्रवास करेल? 330 किमी. खालील पर्यायापैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य आहे? तर पर्याय 4 9944. पुढे आहे की एका शेतातील विहिरीवरील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी 3 तास 48 मिनिटे आणि दुसऱ्या दिवशी 6.2 तास सुरू होता. तर पर्याय 3 अ आणि क फक्त. एका घनाकृती केकचा एकूण पृष्ठफळ 1944 सेमी आहे. तो कापून इष्टिकाची ते आकाराचे समान 4 भाग तयार केले, तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्यांच्या सर्व तुकड्यांचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ यावर खाली योग्य पर्याय? तर 2 नंबरचा आहे ब क ड फक्त. 5 वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या 6 पट आहे. आणखीन 5 वर्षांनंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या 6/7 पट असेल, तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? तर ती 55. पुढे बॉडमास आहे पर्याय. पुढे बॉडमास दिले, उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1. कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवत आहे. 50 सेमी अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 11 पायऱ्या लावल्या, तर त्या शिडी बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लागणाऱ्या बांबूची लांबी किती? तर पर्याय 2 36 मीटर. माधवकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. त्याने उर्वरित 3/4 रकमेपैकी 3/5 रक्कम घर खर्चासाठी आणि 1/3 रक्कम मुलाच्या शैक्षणिक फीसाठी दिली. तेव्हा त्याच्याजवळ ₹1200 शिल्लक राहिले, तर त्यांनी बचत खात्यात किती रक्कम ठेवली? तर पर्याय 2 6000. एक वस्तू 1320 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या 1.5 पट तोटा 1145 रुपयास विकल्याने होतो. यावरून त्याची मूळ किंमत किती? तर पर्याय 1 1250. एका गृहसंकुलातील वाहतुकीची साधने वापरणाऱ्या व्यक्तीची संख्या वृत्तालेखात दर्शवली आहे. त्यातील ट्रेनने प्रवास करण्या तर कॅन्सल आहे हा प्रश्न. पुढचे दोन्ही पण कॅन्सल आहेत. शेवटचा प्रश्न आहे, गणित अध्यापनातील दूरदृष्टी उद्दिष्टांची समीकरणाचा योग्य पर्याय कोणता? तर पर्याय 3 स्पंदन भौमितिक साहित्याने सुंदर आकृत्या काढतो. आता परिसर अभ्यासचे प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे की कमळाचे फूल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पती कोणत्या प्रकारच्या हालचाली आहेत? याला वृद्धी असंलग्न हालचाल असं म्हणतात. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणारा या पदार्थाची योग्य जोडी जुळवा. तर ऑप्शन नंबर 1 थर्माकॉल लाकूड. खालीलपैकी योग्य विधान कोणतं निवडायचं आहे आपल्याला? तर फक्त अयोग्य आहे की हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढवण्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो असा प्रश्न आहे. तर पर्याय 1 सुरुवातीला त्याची घनता वाढते, परंतु नंतर ती कमी होत जाते. सामान्यतः अणुविद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय कोणता? तर ऑप्शन नंबर 4 प्रोटॉन = इलेक्ट्रॉन. वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर निलगिरी तेल. जीवजन्माचा जरायुज पद्धतीत प्राण्यामध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? तर पर्याय 4 ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित खालील बाब कोणती? तर पर्याय अ आणि क. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडते? तर आपलं उत्तर आहे पर्याय 2 ऑक्सिजन मुक्त होतो. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? तर पर्याय 3 एखादा गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो. ही अनैच्छिक क्रिया आहे.
हे अयोग्य आहे, बाकी 3 योग्य आहेत. विद्युत दिव्याची वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणती असा प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर आहे. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ आहे. तर पर्याय अयोग्य आहे की सरडा शीतरक्ती प्राणी आहे. उष्णतेचे अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता आहे. तर तो आहे पर्याय 3 सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. खालीलपैकी योग्य विधाने कोणती. तर पर्याय 1 म्हणजे अ, ब आणि क म्हणजे अ, ब आणि क हे योग्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3 ड यामध्ये चूक आहे. विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पूर्ण वापर करतो. हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे. तर पर्याय 4 प्रयोगशीलतेसंबंधी अध्ययनदर्शक. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय. तर ऑप्शन 3 पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य. गोपाळ हरी देशमुख यांचे संबंधित नसलेली बाब. तर पर्याय 1 संस्था आणि संघटना यांची जोडी जुळवायची आहे. तर पर्याय 3 जोडला तर आपलं उत्तर बरोबर येत आहे. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते. तर झेप घेणारा वाघ. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती आणि अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती. तर पर्याय 2 दौलत खान मुरारबाजी. दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी. आता पुढे डॅश राणी भद्रकाली कोपली असं आहे. तर महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाविषयीचे ह्या 2 ओळी आहेत की दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी महाराणी ताराबाई राणी भद्रकाली कोपली. भारतीय राजमुद्रा खालीलपैकी कोणते किंवा कोणता प्राणी. तर अ, ब, क तिन्ही. सिंह, घोडा आणि बैल. परराज्यातील व्यक्तींची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते याचे मुख्य कारण. तर पर्याय 2 कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणे. तर पर्याय 1 गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. भारताच्या उत्तर भूभागामधून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो असं म्हटलंय. तर पर्याय 3 मच्छलीपट्टण. पर्वतरांग व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी. पर्याय 1 सातपुडा स्तंभा. प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील. तर मंगळवार पहाटे 3:30. सापुतारा गुजरात. तर पाल महाराष्ट्र. भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक यावरून चतुर्थ व्यवसाय करणारं कोण. तर भूषण. आणि शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय उद्यान असले महाराष्ट्र जिल्ह्याचा गट. तर पर्याय 3. बघा 2013 ते 2021 पर्यंत झालेले पहिल्या पेपरचे 7 आणि दुसऱ्या पेपरचे 7 असे एकूण पूर्ण 14 पेपरचे त्या विषयावाईज म्हणजे इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, मराठी सगळे डिटेल स्पष्टीकरणाचे व्हिडिओ प्रत्येक 30-30 मार्काचे आपल्या चॅनलला स्वतंत्र उपलब्ध आहेत. त्या सर्व व्हिडिओच्या लिंक या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या बॉक्समध्ये आहेत. आपल्या टेलिग्रामला आहे, आपल्या व्हॉट्सअपला आहे. तुम्ही ते बघू शकता जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. 2024साठी आपण पेपर 1साठी या पॅटर्नवर आणि पेपर 2साठी या पॅटर्नवर आधारित एक टेस्ट सिरीज घेत आहोत जी तुम्हाला पेपर 1चे 5 सराव पेपर PDF स्वरूपात ज्यासाठी 400 रुपये फीस, पेपर 2चेही 5 ज्यासाठी 400 रुपये फीस, दोन्ही मिळून 700 रुपये फीस. 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा. त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. नाव येईल ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. कुठं तुम्हाला पेपर कसे मिळतील तर या तारखांना पेपर मिळतील. जर हा व्हिडिओ तुम्ही नंतर पाहत आहात तर त्या तारखेपर्यंत झालेले सर्व पेपर तुम्हाला लगेच मिळतील, राहिलेले तारखेप्रमाणे मिळतील. धन्यवाद.